कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकरी आता चिंतेत सापडले आहेत। मालेगावात युरिया खतांची टंचाई निर्माण झाली आहे। युरिया अभावी पिके धोक्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। एकीकडे पावसाने उघडीप घेतल्यामुळे पिकांना युरिया आणि खते टाकण्याची वेळ आलेली असताना दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, मनमाड, नांदगावसह ग्रामीण भागात युरियाची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। सध्याच्या स्थितीला अधिक आहे, त्या बाबतीत बफर स्टॉकमधून स्टॉक रिलीज करण्याची पण मागणी केलेली आहे आणि आता येत्या 2 दिवसात रॅक लागणार आहे युरियाची आणि आवश्यकतेनुसार सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होईल। लिंकिंगच्या समस्यांवर आता कृषी केंद्र संबंधितांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहे। तरी जर कोणा शेतकऱ्यांना या बाबतीत लिंकिंगसाठी फोर्स होत असेल तर त्यांनी लेखी तक्रार तात्काळ कृषी अधिकारी कार्यालयात द्यावी। गेल्या 15 दिवसांपासून आम्ही दुकानांमध्ये चक्रा मारून अक्षरशः युरियाची आज म्हणजे पिकांची जी वाढ झालेली आहे त्या वाढीसाठी आज योग्य प्रमाणामध्ये युरियाची गरज असताना देखील आज युरिया बाजारामध्ये कुठेही उपलब्ध मिळत नाही। प्रत्येक दुकानामध्ये गेल्यानंतर युरियाचा स्टॉक नाही असं म्हणून कारण सांगितलं जातं। इतर खते घेऊन सुद्धा आम्हाला युरियाचा उपलब्ध साठा असा उपलब्ध करून दिला नाही। तरी शासनाला एक विनंती राहील की आम्हाला योग्य वेळी युरियाचा साठा उपलब्ध करून द्यावा। एकीकडे पावसाने उघडीप घेतल्यामुळे पिकांना युरिया आणि खते टाकण्याची वेळ आली असताना मात्र या ठिकाणी भीषण टंचाई निर्माण झालेली पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।